आणि आता बदलापूरमधून एक मोठी बातमी येते। बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे। या प्रकरणाचे धागेदोरे तेलंगणा, कर्नाटक, केरळ, नाशिक आणि नागपूर पर्यंत पोहोचलेले आहेत। ठाणे आणि उल्हासनगरमधील 2 हॉस्पिटल्समध्ये महिलांची सोनोग्राफी केली जात होती। अटक करण्यात आलेल्या 3ही महिलांच्या मोबाईलमध्ये या संदर्भातले अनेक पुरावे सापडलेले आहेत। परराज्यातल्या तेलंगणा, कर्नाटक आणि केरळमध्ये सुद्धा या प्रकरणाचे धागेदोरे पोहोचल्याचं समजतं। अमजद खान आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत। अमजद, इतर राज्यांमधला सुद्धा यात अँगल दिसतोय। तेलंगणा, कर्नाटक आणि केरळमध्ये सुद्धा या प्रकरणाचे धागेदोरे सापडलेत। काय माहिती पोलिसांना मिळाली आहे? विनोद सर, बदलापूर स्त्री वीज विक्री प्रकरणात आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याची माहिती आता समोर आली आहे। ज्या 3 महिलांना बदलापूर पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्या जे मोबाईल आहे पोलिसांनी हस्तगत करून त्या मोबाईलची तपासणी केली असता त्यामध्ये अनेक पुरावे पोलिसांना सापडले आहे। या टोळीचे धागेदोरे तेलंगणा, केरळ, कर्नाटका आणि राज्यातील नाशिक आणि नागपूर पर्यंत पोहोचले आहे। सर्वात धक्कादायक म्हणजे की या जे पीडित महिला होत्या त्यांची सोनोग्राफी उल्हासनगर मधील एका हॉस्पिटलमध्ये तर ठाण्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये केली जात होती। आता पोलिसांचं असं म्हणणं आहे की या हॉस्पिटलच्या व्हेरिफिकेशन सुरू आहे आणि या प्रकरणातील देखील जे डॉक्टर आणि हॉस्पिटल चालक आहेत त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल। मात्र जे पोलिसांचे जे तपास सुरू आहे आणि जे महिलांनी जबाबी दिली आहे किंवा त्यांच्या मोबाईलमध्ये जे पुरावे सापडले आहेत त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे। सर, धन्यवाद अमजद दिलेल्या अपडेट्सबद्दल। आपण बघतोय की ज्या हॉस्पिटल्समध्ये या पीडित महिलांची तपासणी झाली होती, सोनोग्राफी झाली होती, त्या हॉस्पिटल प्रशासनावर आणि संबंधित डॉक्टर्सवरही गुन्हा दाखल केला जाणार आहे। त्याचबरोबर 3 महिलांना अटक करण्यात आली होती। या 3ही महिलांच्या मोबाईलमधून काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत आणि त्या अनुषंगाने पोलीस आता तपास करतायत। इतर राज्यात सुद्धा या प्रकरणाचे धागेदोरे पोहोचल्याचा पोलिसांना संशय आहे।